1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष उपवासाची मिसळ करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, दालचिनी तुकडा, 2 हिरव्या वेलची, 3 ते 4 लवंगा, 1 ते 2 काळी मिरी, 1 चमचा लाल तिखट, पाणी, पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाव कप ताजं किसलेलं खोबरं, अर्धा कप रताळं, चवीनुसार मीठ, उपवासाचा चिवडा, उपवासाची शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर। तूप जिऱ्याच्या फोडणीत खडे मसाला परतून घेत यात तिखट, पाणी, शेंगदाण्याचं कूट, खवलेलं खोबरं, रताळ्याचे काप, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झाला आपला उपवासाच्या मिसळीचा कट तयार। आता अशा पद्धतीने ही उपवासाची मिसळ सर्व करायची। झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची खमंग मिसळ तयार। तर सगळ्यात आधी 1 चमचाभर साजूक तूप कढईमध्ये गरम करायचं। जनरली काय होतं ना, शेंगदाण्याची आमटी करतात तर्री म्हणून, कट म्हणून, पण आज आपण ट्राय करतोय की परफेक्ट जी मटकीची मिसळ, त्याचा जो रंग येतो, त्याचं जे टेक्स्चर येतं, तसंच उपवासाच्या मिसळला येतंय का ते बघूयात। तर यामध्ये जिरं घालूयात। थोडंसं तूप अजून गरम होतंय। जिरं मस्तपैकी फुललं की यामध्ये खडे मसाले घालायचे: दालचिनीचे तुकडे, हिरवी वेलची, लवंगा 3 ते 4 आणि एखाद दुसरं काळं मिरी। आता इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा रादर प्रत्येक ठिकाणच्या प्रथा वेगळ्या असतात। काही ठिकाणी जिरा नाही खात, काही ठिकाणी खडा मसाला नाही खात, नाही घातलं तरी काही हरकत नाही। आता यामध्ये लाल तिखट घालायचं। हिरवी मिरचीची मिसळ नाही, आपण प्रॉपर लाल तिखटाची करतो। मिक्स करूया। गॅस शक्यतो बारीक करून तिखट घालायचं, नाहीतर तिखट करपू शकतं। यामध्ये पाणी घालूयात। मस्त। आता यामध्ये घालायचंय शेंगदाण्याचा कूट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे, आणि त्याचबरोबर खोवलेलं ओलं खोबरं, ओला नारळ, इथे सुकं वापरलं तरी चालेल। आता हे मिक्स करूया। मस्त रंग बघा काय सुरेख दिसतं। आता हे मस्त असं परतून झालं की इथे माझ्याकडे रताळ्याचे छोटे केलेले तुकडे आहेत, आणि आता पाणी। जबरदस्त, अफलातून। आता मीठ घालूया, आणि हे रताळं जे घातलंय हे शिजेपर्यंत आपल्याला हा कट मस्त शिजवून घ्यायचा आहे। चला तर बा, इथे आपला रस्सा, उपवासाच्या मिसळचा रस्सा कट बनवून तयार आहे। जबरदस्त दिसतोय। आता हे बघूयात, हे जे आपण यामध्ये रताळा घातलाय हे पण छान शिजलंय। रताळ्याच्या ऐवजी तुम्ही इथे बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी घालू शकता। पण आता मिसळ कशी सर्व करायची ते बघूयात। आता सर्व कशी करायची, येस, तर सगळ्यात आधी आपण खाली हे जे स्वीट पोटॅटो आहे त्याचा लेयर घालूयात। हा लेयर घालून झाला की यामध्ये उपवासाचा जो चिवडा येतो तो घालायचा, फरसाण म्हणून भन्नाट, आणि अर्थातच आता तर्री। आणि बारीक शेव। ही आलू भुजी आहे, उपवासाला चालते ती। आणि हवं तर थोडंसं खोवलेलं खोबरं, कलर कॉन्ट्रास्ट छान दिसतात म्हणून।
आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर, नसेल चालत तर नका घालू. कशी खायची? अशीच खायची, दुसरं काही घालायची गरज नाहीये. हवं तर शिंगाड्याची पुरी किंवा राजगिराचा पराठा, राजगिराचं थालपीठ याच्याबरोबर अफलातून लागते. तोंडाला पाणी सुटलं.